रोहिणीज किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य इथे एकत्र केलेले आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करणार आहे. तर आपण पाहूयात पूजा कशी करावी. मी इथे लाल वस्त्र घेतलेलं आहे. पाटाखाली श्री महालक्ष्मी नमः असं लिहायचं आहे. अदरवाईज आपण कमळ काढू शकतो. त्याच्यानंतर मी इथे एक पाठ घेतलेला आहे. पाठावरती मी लाल वस्त्र अंतरलेलं आहे आणि आता आपण पूजा कशी करावी ते पाहू. आता आपण पाहू पूजेची मांडणी. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशामध्ये आपण आंब्याचे पानं किंवा खाऊचे पानं ठेवू शकतो. त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कलशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळे ठेवून वर नारळ ठेवावा. पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारीची मांडणी करावी. आपल्याकडे जर का गणपती असेल तर आपण गणपती देखील पूजेसाठी वापरू शकतो. मी इथे गणपतीचीच पूजा केलेली आहे. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यानंतर यथासांग पूजा करावी. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. फळ असेल तर फळे ठेवावी. पूजा झाल्यानंतर आपण आरती किंवा प्रसाद करावा. सर्वांनी आरती करावी. महालक्ष्मी चालिसा म्हणावी. आपल्याकडे कापसाचे वस्त्र असतील तर ते देखील आपण अर्पण करू शकतो. रात्री श्री लक्ष्मीला मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवावा. नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे. कलशातील पाणी तुळशीला घालावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील. या वचनावर विश्वास ठेवा. मी इथे लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केलेली आहे. चंदन लावून कुंकुम अर्चन केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याचे स्थानपन्न केलेले आहे. आता आपण पाहू शकता की मी कापसाचे वस्त्र देखील घातलेले आहे. गादीवरती श्रीयंत्रांना ठेवलेलं आहे. गणपतीची पूजा यथासांग केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्या पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे. आपल्याकडे जे शक्य आहे ते आपण पूजेमध्ये अर्पण करायचं आहे. कापसाचे वस्त्र घालावे. फळं दाखवावीत. फळे ठेवताना थोडंसं पाण्याचा चौकोन करावा आणि फळांचा नैवेद्य आपण देवीला दाखवावा. मी इथे एक चौकोन केलेला आहे पाण्याने आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्यम समर्पयामी करावे. इथे गाईच्या ज्या शेण्या असतात, ज्याला गोवऱ्या म्हणतात, त्या तुपामध्ये पेटवलेल्या आहेत. त्याचा धूप दाखवावा. आईला देवाला धूपाचा खूप आवडता पदार्थ आहे. आरती, अगरबत्ती आपल्याकडे जे आहे ते धूप दीप देवांना दाखवावे. आता आपण इथे पुस्तकाचे पठण करू. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजदक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखावीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली. गेली घरात निघून राहणार. तिथे पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढच्या जन्मी स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताटानं बोलू लागली. दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मणी आलं. राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करीत. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्यायली. हाती काठी घेतली. आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी? घालील का कोणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं,
कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली. हळू आवाजातच, तशात खोकलाही येई मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं, राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील. तुला कशाला भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेक असतील, उनं दोनं बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते मी त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली आहे, माणुसकी विसरली आहे. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिने केलं. आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारतोय? ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासी म्हणाली, मी तुम्हाला पाणी देते, हात जोडते आणि म्हणाली, मला सांगाल का हो हे व्रत? मी करीन ते नेमानं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रत सांगितलं. ती उठली, काठीडेकीत निघून जाणार. तोच माडीवर एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आलीनी कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू? इथे कशाला आलीस? तू जा इथून, उठ लवकर, नाहीतर तुला ढकलून द्यावे लागेल. लाज नाही वाटत का तुला इथे यायची? दुसरे घर नाही का तुला? असे म्हणताच म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या. ती तडकन निघून गेली परत. पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबलेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालधार नावाच्या राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं, पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधारानं माणसं पाठवली, रथ पाठवला. शिश्वरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरलेला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. सुरतचंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग समोर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सुरचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भूक आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावाच्या तीरी पोहोचली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबालीनं रथ बोलवलं. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालीनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्यामोत्याचे अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसू लागले. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळत होता. शांबलेला उपवासच होता, तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि
आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्यावर उपवासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीनं केलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावना नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार उठला. मला पोचवायला शांबाला बरोबर केली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. नोकरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला, त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालदाराशी गप्पा गोष्टी वेळ जात होता. त्यानं सहज विचारला, माहेरहून काय आणलं? शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालदारानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मीठ कशाचे? कशाला आणले? इथे मिळत नाही का मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबाल्याच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्याने ताबडतोबच आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली होतीच. मालधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असं नम्रपणे विचारले. भद्रश्रवाचं राज्य टिकून घेतलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावत. मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घाणाघाणीत लढाई सुरू झाली, पण मालधाराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळले होते. मालधाराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होतं. मालधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैन्याने शत्रूचा पूर्ण फडशा पाडला होता. मालधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळालं होतं. पण मालधाराला व शांबालीलाही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालधारानं भद्रश्रवाला चंद्रिकाला राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबाल्याने लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली होती. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ठान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधारानं भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं होतं व व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाने 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी केले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजाराणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सुखावत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. देवीला आपण आता धूप दाखवत आहे. गुगुळ धूप देवीला खूप आवडतं, तर आपण गुगुळ धूप आपण दाखवू शकतो देवीला. अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा केलेली आहे. मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवला आहे. इथे मी शेवया आणि मखाणा ड्रायफ्रूटची खीर बनवलेली आहे. आपण दर गुरुवारी एखादा नवीन पदार्थ नैवेद्याला दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने मी इथे पूजा केलेली आहे. आपल्याला पूजा आवडली असल्यास नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून द्या. आणि अशा प्रकारे आपण समाधानाने आनंदाने ही पूजा दर गुरुवारी करावी. धन्यवाद.